नाव सांगा. युवराज धोळा ठोंबरे. पत्ता मुक्कामपूर बावधन तालुका वाई जिल्हा सातारा बावधनगाव. मोबाईल नंबर 9921991221. बैलांचा नाद कसा लागला? बैलाचा नाद 2017ला माझ्यावरती बगाड आलतं. त्याच्या आधी माझ्याकडे खोंड होता आणि 2018 पासून मी बैल पाळायला सुरुवात केला. आता ही दोन जोडी म्हणजे हा पाहिला होता तुमच्याकडे, हात तर नवीन घातला, हे जर सांगाल का काय थोडी माहिती? शो बैल खास दुर्वीसाठी घेतलेला आहे. तरी समजा कुठं गाडा अडकला काय झालं तरी शो बैल हुकमी एक आहे. रायफल म्हणून बैल हुकमी एक आहे. नाव चर्चेत आहे रायफल म्हणून. रायफल म्हणून बैल हुकमी एक आहे. तो म्हणजे दुर्वीपासून शेंड्या पावतर कुठेही झुकू शकता तुम्ही. गाडा अडकला काय बी होऊ द्या, पण त्याला एक आधार म्हणून हे बैल आपण घेतलेला आहे. बंदूक म्हणून. कोणाकडून म्हणजे कोणाकडून घेतला व्यापारी? बैल आपण राजूगिरी गोसावीकडून घेतलेला आहे. किती आता? सातारा. बैलाचं वय बैलाचं कसं काय? बैलाचं वय आता 2.5 वर्ष आहे. म्हणजे बडाव 2.5 वर्ष बडाव आहे. त्याला आता खुराक म्हणजे व्यायाम काय चालू आहे का त्याला? शेती काम, गाडीचा व्यायाम, बाकी म्हणजे असं शेतातलं म्हणजे आपलं शेती काम आणि गाडीचा व्यायाम. त्याची गाडीला आपण झोपवलं तेवढा. बैलाचं म्हणजे आपण कसं होतं सकाळचा आपला व्यायाम ही ती सगळं आपण आठवड्याला धुणं ही ती. आता काय झालं थोडं पावसामुळं नाही धुता आला. रायफल बैलाचं रायफल ना म्हणजे असं कोणत्या तुमच्या म्हणजे कोण काय म्हणजे नक्की? रायफल म्हणजे जी रायफल इथनं बंदूक जाते तसा बैल आहे. एवढा फास्ट बैल आहे. दोन्ही पण बैल म्हणजे मारत नाही असे मालकांना म्हणजे? मारत नाही, कुणालाही मारत नाहीत. कुणी येऊ द्या, बारकं मूल येऊ द्या, आपल्या म्हणजे बहिणी येऊ द्या, आई येऊ द्या, कोणी येऊ द्या, मारत नाही. घातला होता तुम्ही? यंदा आम्ही रायफलला दुर्वीत घातला. गाडा अडकलेला होता. गाडा पूर्ण रायफलच्या आकाराचा गाडा गेला होता. त्यांनी एकाच नाचक्यामध्ये ना गाडा जवळजवळ म्हणजे म्हणण्याचा उद्देश म्हणजे बघितल्यानंतरच कळते की रायफल म्हणजे काय चीज आहे. म्हणून आम्ही नाव त्याचं रायफल ठेवलेलं आहे. रायफल बैलाचा तुम्हाला खूप अभिमान आहे असा? हा, आमचा रायफल असा आहे की गाडा कितीला बी म्हणजे किती अडकू द्या, नाथसाहेबाच्या कृपेनं हे रायफल हे ना गाडा किती अडकला तरी तो काही करू शकतो. हा, श्रद्धा. माझ्या 2017 वरती माझ्यावरती बगाड येईल म्हणून मला माहित नव्हतं, पण पहिल्यांदा माझ्यावरती बगाड आलं. एक देवाचीच कृपा आमच्या कुटुंबावरती आणि देवाच्या आशीर्वादाने आमचं कुठंही कमी नाही. माझ्याकडं एक खोंड होता पहिला, पण देवाच्या आशीर्वादाने आता हत्तीसारखी धिप्पाड बैल मी 2 पाळलेली आहेत. रायफल बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे असं जरा तुम्ही म्हणला बगाडा झोपला दुर्बीत गाडा काढण्यासाठी झोपला. तुम्ही दुर्बीमध्ये झोपला, गाडा अडकला होता, तर गाडा काढला बैलानं. अजून कोणकोणत्या म्हणजे ह्याला बगाडा दिला तुम्ही? गाडा काढला आणि परत एक शिवकुल दगडाचा खुता म्हणून आहे आमच्यामध्ये. धनगर समाजामध्ये 3 खुते आहेत. त्यामध्ये आम्ही हे बैल 6 बैलीत घातला होता. तिथं बी बैल कमी पडला नाही. दुर्बी पडली तरी बैल अजिबात कमी पडला नाही. ह्याच्या अगोदर एक खोंड होता, तुम्ही तो ऐकला आता सध्या, पण त्याला पण तुम्ही म्हणजे बगाडामध्ये झोपला काय? बगाडा जाताना आम्ही खोंड झोपायचो, येताना बी झोपायचो, जाताना पण आपल्याला म्हणजे एक नाथसाहेबाच्या कृपेने नंदी हा विषय आपल्याला कधी अपेक्षा म्हणजे अपयश हे विषय नाही. त्या खोंडाचं नाव शंभू होतं ना काहीतरी, कारण की आम्ही बगाडामध्ये पाहिलेलं आहे, त्या आम्ही बघितलं आहे. त्यानं तुम्ही झोपला त्याला बैल शंभू हे नाव आपण असं ठेवलेलं आहे की माझ्यावरती बगाड आल्यानंतर माझं म्हणजे 2018ला माझा लहान मुलगा शंभू जन्माला आला. आम्ही त्याचं नाव शंभू ठेवलं. त्याच्यानंतर आम्ही खोंडाचं नाव शंभू असं म्हणजे एक आठवण म्हणून शंभू नाव ठेवायला लागलो. खोंडा ह्या बैलाचं आपण नाव विचारायचं राहिलो. बैलाचं नाव काय? नवीन बंदूक आहे. बंदूक ठेवलं का? रायफल आणि बंदूक. रायफल आणि बंदूक. गोळी म्हणजे बंदुकीतनं गोळी सुटते. म्हणजे आता ही सांगायचं काय लय तात्पर्य नाही. माणसांना माहित आहे की रायफल आणि बंदूक म्हणजे काय. फेमस जोड आहे. हा, फेमस जोड आहे. एक ह्याला आधार म्हणून हे बंदूक म्हणून घेतलेला आहे. तर बंदूक बी कमी नाही. टाकल तिथं म्हणजे मालकाचं नाव ठेवणारी ही 2 जोडी आहे. धन्यवाद.